1. गुलाबजामुन बनवताना खवा मिळत नसेल तेव्हा मिल्क पावडर वापरून लगेच गुलाबजामुन करता येतात. 2. डाळ मेथ्यांची धिरडी पौष्टिक असतात. लहान मुले बाळंतिणींना मधल्या वेळचे खाणे म्हणून करायला खूप झटपट व पचण्यास हलके असतात. 3. धिरड्याचे पीठ पातळ भिजवावे म्हणजे छान जाळीदार चुरचुरीत धिरडी होतात. 4. केस पांढरे होऊ नये म्हणून कडुलिंबाच्या पानांचा रस आणि आवळा पावडर एकत्र करून केसांना लावल्यास केस पांढरे होणे थांबते. 5. कोरफडीचा गर हात किंवा पायांवर लावल्याने रात्रीच्या वेळेस डास चावण्यापासून बचाव होतो. 6. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने खोकला होतो. 7. चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर टोनर वापरा म्हणजेच ग्रीन टीचे पाणी लावा किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि या टोनरच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार होते. 8. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता किमान 1 ग्लास कोमट पाणी प्या. 9. हिरवी मिरची जेवणासोबत खाल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. 10. ओवा जेवणामध्ये वापर केल्यास पोट आणि आतड्यासंबंधी रोग टाळता येतात. 11. काही महिलांना फ्रीज मध्ये अंडी ठेवण्याची सवय असते, परंतु अंडी फ्रीज मध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. 12. तुमचे वजन कमी करायचे असेल तर टोमॅटोचं सूप जरूर प्या. याने वजन कमी होतेच पण त्वचेसाठी आणि डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. 13. जर तुम्हाला अशक्तपणा सुस्ती वाटत असेल तर सतत काळे मीठ आणि नारळाचे सेवन करा. 14. कापून ठेवलेला कांदा हा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, यामुळे पोटासंबंधी आजार होतात. 15. भूक कमी लागत असेल तर आंब्याचे लोणचे पराठा चपाती सोबत खाल्ल्याने भूक वाढते. 16. करंजा बनवताना मोहन तेलाचेच घालावे, तुपाचे मोहन घातले तर भिजवून ठेवल्याने तूप थिंत व पीठ कडक होऊन नीट लाटले जात नाही व बरेच कुठून घ्यावे लागते. 17. कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते. 18. स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळ स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो. 19. तुम्हाला जर कानदुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरेल तेल कोमट करून टाकल्यास कानदुखीवर आराम मिळतो, पण हे तेल शुद्ध असावे. 20. तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा. अधिक वेळा धुतल्यास त्यातील बी विटामिन नाहीसे होते. तसेच भात कुकरमध्ये न ठेवता तसाच करावयाचा असल्यास भातात पाणी प्रमाणात घालावे, कारण जास्त पाणी घातल्यास वर येऊन ते ओसंडून गेले तर त्यातील बी विटामिन कमी होते. 21. पालेभाज्या परतण्यापेक्षा उकडून उपयोगात आणाव्यात म्हणजे त्या पचनास अधिक सुलभ होतात. 22. वर्षभरासाठी हळद टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे किंवा लवंगा टाकाव्यात, हळद वर्षभर तशीच राहते. 23. नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता, यांनी देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते. 24. वरण बनवण्यासाठी किंवा वरण चकोल्या बनवण्यासाठी जेव्हाही आपण तुरडाळ शिजवतो तेव्हा ती जास्त शिजवावी म्हणजे घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण देखील छान होते. 25. लोण्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला वास येत नाही. 26. दुधातून तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट होते. 27. ओल्या नारळाच्या करंज्या बनवताना करंजीचे सारण खूप ओलसर ठेवू नये. ओलसर सारणाच्या करंज्या फार दिवस टिकत नाही. तसेच तळताना सारणातील ओलसर भाग बाहेर येऊन करंजी चिवट होते. 28. गुलाबजामुन सावकाश व मंद गॅसवर तळावे. पोटात कच्चे राहिले तर गुलाबजाम झाल्यावर आवळून घट होतात. 29. गुलाबजामुनच्या मिश्रणात वेलदोडा पूड घातले की गुलाबजामुनला मिल्क पावडरचा वास येत नाही व जास्त टेस्टी लागतात. 30. तांदूळ वाटून केलेले डोसे नेहमीच कुरकुरीत होतात, पण रवा वापरला तरी सुद्धा डोसे चांगले होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.